नमस्कार. पंढरीच्या विठ्ठलाचे भक्त म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक मोठी संतांची परंपरा उभी राहते. म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, कितीतरी नावं आहेत. अगदी. पण या परंपरेतलं, या माळेतलं एक नाव जे म्हणजे जनमानसात अगदी खोलवर रुजलेलं आहे, ते म्हणजे संत तुकाराम महाराज. बरोबर आहे. 16व्या शतकात होऊन गेलेले, पण त्यांची ओळख, त्यांचं कार्य हे फक्त त्या काळापुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून ते फक्त एक संत नव्हते. ते एक समाजसुधारक होते. लोकांना भक्तीचा अगदी सोपा मार्ग त्यांनी दाखवला. आणि त्यांचे अभंग ते आजही अनेकांना जगण्यासाठी बळ देतात. एक प्रकारचे मार्गदर्शकच. आज आपण काय करणार आहोत की संत तुकारामांच्या जीवनावर जी काही माहिती उपलब्ध आहे, काही उतारे आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. त्यांच्या आधारावर आपण त्यांचं जीवन, त्यांची ती विलक्षण भक्ती, त्यांचे ते अभंग जे थेट काळजाला भिडतात आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या थोड्या अद्भुत घटना, याचा जरा खोलवर जाऊन वेध घेऊया. हो, नक्कीच. आणि या माहितीमध्ये ना काही गोष्टी खूप म्हणजे विशेष लक्ष वेधून घेतात. जसं की त्यांच्या एका पूर्वजांना पडलेलं ते विठ्ठलाचं स्वप्न. हो, ती मूर्ती सापडल्याची गोष्ट. अगदी. ती कथा. मग संत नामदेवांचा एक संकल्प होता, त्याच्याशी यांचा कसा संबंध जोडला जातो. अच्छा. हो. आणि अर्थातच ती सगळ्यात मोठी आणि थक्क करणारी घटना, त्यांचं सदैव वैकुंठगमन. हो. म्हणजे याच शरीराने ते वैकुंठाला गेले असं म्हणतात. हो हो, याबद्दल आपण नेहमी ऐकतो. हो. तर या सगळ्यावर आज जरा विस्ताराने बोलूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. संत तुकारामांचा जन्म देहू गावात झाला आहे तर आपल्याला माहीत आहेच. पण आपण जी माहिती बघितली त्यात असं दिसतंय की फक्त तेच नाही तर त्यांच्या घराण्यालाच एक मोठा भक्तीचा वारसा होता, नाही का? हो, नक्कीच. आणि हा वारसा म्हणजे अगदी त्यांच्या जन्माच्या खूप आधीपासूनचा आहे. म्हणजे बघा, जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार त्यांचे एक पूर्वज होते, विश्वंभर महाराज नावाचे. विश्वंभर महाराज. हो, ते खूप मोठे विठ्ठल भक्त होते आणि नियमित पंढरीची वारी करायचे. पण मग काय झालं की वार्धक्यामुळे त्यांना पंढरीला जाणं जमेन असं झालं. तेव्हा ते खूप व्याकुळ झाले. म्हणजे त्यांना खूप वाईट वाटलं. साहजिक आहे. आणि त्याच अवस्थेत असताना एके रात्री त्यांना स्वप्नात पांडुरंगाने दृष्टांत दिला असं सांगितलं जातं. काय दृष्टांत होता तो? पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं की भक्ता, तू नाही येऊ शकत तर काय झालं, मीच येतो तुझ्याकडे. तुझ्या शेतातल्या एका विशिष्ट जागी मी आहे, मला तिथून घेऊन जा आणि माझी स्थापना कर. अरे वा. आणि म्हणतात की हा दृष्टांत इतका स्पष्ट होता की विश्वंभर महाराज सकाळी उठल्या उठल्या त्या जागी गेले. आणि खरंच सापडल्या मूर्ती? हो, हीच तर आश्चर्याची गोष्ट आहे. त्या ठिकाणी त्यांनी खोदकाम केलं तर त्यांना खरोखरच विठ्ठल आणि रुक्माईच्या सुंदर मूर्ती सापडल्या. याच मूर्तींची मग त्यांनी देहूमध्ये स्थापना केली आणि याच मूर्ती आजही देहूच्या मुख्य मंदिरात आहेत, जिथे त्यांची पूजा होते. अविश्वसनीय. म्हणून मग असं म्हणतात की अशा भक्तिनिष्ठ घराण्यात जिथे प्रत्यक्ष पांडुरंग येऊन राहिला, तिथे पुढे संत तुकारामांसारखी महान व्यक्ती जन्माला आली. हे किती स्वाभाविक वाटतं. म्हणजे हा वारसा त्यांच्या रक्तातच होता. खरे. आणि मग तुकाराम हे नाव सुद्धा, त्याचा अर्थ किती समर्पक आहे. म्हणजे आपण जी माहिती पाहिली त्यानुसार मराठीत तुका म्हणजे लहान, छोटासा तुकडा. अगदी. आणि ते स्वतःला नेहमीच तसं समजत असत. खूप विनम्र. म्हणजे इतर संतांच्या किंवा विठ्ठलाच्या चरणी अगदी लीन होऊन जायचे ते. ही विनम्रता त्यांच्या प्रत्येक अभंगातून जाणवते. हो, तुका म्हणे, यातच ती नम्रता आहे. बरोबर. आणि ही फक्त बोलण्यापुरती नव्हती, त्यांच्या वागण्यातही ती दिसायची. ते स्वतःला संतांचा दास म्हणायचे. म्हणजे त्यांचं हे स्वतःला लहान लेखणं हेच त्यांच्या मोठेपणाचं खरं लक्षण होतं. आणि याच विनम्रतेमुळे त्यांची वाणी इतकी प्रभावी झाली असं मला वाटतं. ती थेट सर्वसामान्य माणसांच्या हृदयापर्यंत पोचली. कुणालाही ते आपले वाटायचे. आता त्यांच्या अभंगांचा विषय निघालाच आहे तर आपल्या माहितीत एक अजून रंजक गोष्ट आहे. त्यांचा संबंध थेट संत नामदेवांशी जोडला जातो. हे कसं काय? म्हणजे हा फक्त योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठी श्रद्धा, काहीतरी वेगळी गोष्ट आहे? ही एक खूप म्हणजे खोलवर रुजलेली श्रद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एक वारकरी संप्रदायातले लोक आणि अभ्यासक सुद्धा असं मानतात की संत तुकाराम म्हणजे दुसरे कोणी नसून संत नामदेवांचाच पुनर्जन्म होते ते. अच्छा, पुनर्जन्म. हो. आणि त्यामागची कथा अशी सांगितली जाते की संत नामदेवांनी त्यांच्या आयुष्यात तब्बल 95 कोटी अभंग रचले होते. 95 कोटी? हो, प्रचंड संख्या आहे ही. आणि त्यांचा संकल्प होता 100 कोटी अभंग रचण्याचा. बापरे. मग तो पूर्ण नाही झाला? नाही. जी माहिती मिळते त्यानुसार 100 कोटींचा हा संकल्प पूर्ण व्हायच्या आधीच संत नामदेवांनी समाधी घेतली
आणि मग इथेच संत तुकारामांच्या जन्माचं कारण सांगितलं जातं. म्हणजे श्रद्धा अशी आहे की नामदेवांनी तो 5 कोटी अभंगांचा संकल्प अपूर्ण ठेवला होता, तो पूर्ण करण्यासाठी संत तुकारामांचा जन्म झाला. काय विलक्षण कल्पना आहे ही. म्हणजे एका महान संताचं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या महान संताचा जन्म. बरोबर. आणि खरंच की त्यांचे अभंग आजही महाराष्ट्रातल्या घराघरात गायले जातात. अनेकांचा जगण्याचा आधार आहेत ते. त्यांनी रचलेल्या अभंगांनी भक्तीची ज्योत अक्षरशः लाखो करोडो लोकांच्या मनात पेटवली. हो. आणि हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की ते काही हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेले संत नाहीत. म्हणजे आपल्या माहितीनुसार त्यांचा काळ आणि आपला काळ यात साधारण 300-350 वर्षांचा अंतर आहे. हां, खूप जास्त नाहीये खरं तर. अगदी. आणि कदाचित म्हणूनच त्यांची शिकवण, त्यांचे विचार, त्यांची भाषा आपल्याला आजही इतकी ताजी, इतकी जवळची आणि लागू होणारी वाटते. त्यांचे अभंग फक्त देवावरचे नाहीत, त्यात समाज आहे, माणसांच्या भावना आहेत, जगण्याचं तत्वज्ञान आहे. बरोबर. त्यांचं हे कार्य खूप मोठं आहे. पण त्यांचं वैयक्तिक जीवन म्हणजे कौटुंबिक जीवन कसं होतं याबद्दल आपल्या माहितीत काय मिळतं? कारण अनेकदा अशा मोठ्या व्यक्तींच्या या बाजूकडे आपलं लक्ष जात नाही. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल जी माहिती मिळते त्यावरून ते सोपं नक्कीच नव्हतं. त्यात बरेच चढउतार होते. त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या रखुमाबाई. त्यांचं अकाली निधन झालं होतं. अच्छा. हो. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्या काळात एक मोठा दुष्काळ पडला होता. त्यात अन्नपाण्या वाचून त्यांचा आणि मुलाचा मृत्यू झाला. हा तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक मोठा आघात होता. बापरे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई, पण त्या औली या नावानेच जास्त ओळखल्या जातात. हो, औलीबाईंबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यांची देवावर श्रद्धा होती, पण पांडुरंगावर त्या थोड्या रागावलेल्या असायच्या असं आपल्या माहितीत दिसतंय. काय कारण असेल त्यामागे? हो, हे खरंय. उपलब्ध माहितीनुसार औलीची देवावर, धर्मावर श्रद्धा नक्की होती, पण तिचा पांडुरंगावर खूप राग होता. राग का पण? तिला असं वाटायचं की हा पांडुरंग आहे ना, त्याच्यामुळेच तुकाराम महाराजांचं संसारात लक्ष नाहीये. म्हणजे ते सतत भक्तीत, कीर्तनात, अभंगात रमलेले असतात आणि घरच्या जबाबदाऱ्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. अनेकदा घरात खायला प्यायला नसायचं, मुलाबाळांचे हाल व्हायचे आणि ह्या सगळ्याचं कारण ती पांडुरंगाला मानायची. असं? मग महाराज काय म्हणायचे? त्यांची काय प्रतिक्रिया असायची यावर? माहितीनुसार तुकाराम महाराज तिला नेहमी खूप शांतपणे समजावून सांगायचे. ते म्हणायचे, औली, अगं काळजी करू नकोस. ज्या पांडुरंगाची आपण सेवा करतो ना, तोच आपल्या कुटुंबाची पण काळजी घेतो. त्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे, कृपा आहे, तोच सगळं ठीक करेल. पण त्यांचा विश्वास बसत नव्हता वाटतं. नाही, पटकन नाही. तिचा स्वभाव थोडा व्यावहारिक होता, परखड होता. त्यामुळे तिला हे पटत नसे लगेच. पण तरीही एक पत्नी म्हणून त्यांनी त्यांची कर्तव्य केली असणारच. आणि असंही आपल्या माहितीत आहे की त्यांचं कुटुंब काही सुरुवातीपासून गरीब नव्हतं. ते तर सदन होते असं म्हणतात. आणि महाराज स्वतः खूप उदार होते. अगदी बरोबर. त्यांचं आडनाव मोरे होतं आणि ते वाणी व्यवसाय करायचे. त्यामुळे त्यांचं कुटुंब मूळचं श्रीमंत आणि प्रतिष्ठित होतं. तुकाराम महाराजांनी स्वतः काही काळ हा व्यवसाय सांभाळला होता. पण त्यांचा स्वभाव मुळातच खूप दयाळू, कनवाळू, उदार होता. म्हणजे आपल्याकडे जी वर्णनं आहेत त्यानुसार त्यांच्या दारातून कुणी गरजू माणूस कधी रिकाम्या हाताने गेला नाही. दुष्काळ पडला असताना तर त्यांनी स्वतःच्या घरातली धान्याची पोती तर दिलीच, पण सावकारांकडून कर्ज काढून आणलेली पोतीसुद्धा लोकांना वाटून टाकली. अरे बापरे. हो. त्यांचा विश्वास होता की विठ्ठल आहे ना, तो सगळ्यांची काळजी घेईल. त्यामुळे दुसऱ्याला मदत करताना त्यांनी कधीच मागे पुढे पाहिलं नाही. अर्थात याच उदारपणामुळे त्यांना पुढे खूप आर्थिक अडचणी पण आल्या. ही उदारता आणि हा विश्वास हे त्यांच्या भक्तीचाच भाग होता. त्यांनी अभंगांमधून फक्त विठ्ठलाला आळवलं नाही, तर नीतिमत्ता, चांगलं वागणं, भूतदया, समाजाबद्दलची जबाबदारी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोकसंत झाले. अगदी. पण त्यांच्या आयुष्यात काही चमत्कारिक घटना घडल्याचे पण उल्लेख आहेत, नाही का? हो, नक्कीच. त्यांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत. आपल्याकडील माहितीत असे अनेक प्रसंग आहेत जिथे म्हणतात की प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना मदत केली किंवा दर्शन दिलं. उदाहरणार्थ? जसे की ती एक प्रसिद्ध गोष्ट आहे. त्यांनी लिहिलेले अभंग जेव्हा काही लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवले, हो. तेव्हा ते 13 दिवसांनी नदीच्या प्रवाहातून वर आले आणि म्हणतात की ते पूर्णपणे कोरडे होते. हा एक खूप मोठा चमत्कार मानला जातो. असे अनेक लहान मोठे प्रसंग सांगितले जातात जिथे त्यांच्या श्रद्धेची आणि पांडुरंगाच्या कृपेची प्रचिती आली असं म्हटलं जातं.
आणि या सगळ्या चमत्कारांचा कळस म्हणजे त्यांची ती सदेह वैकुंठ गमनाची घटना. ही घटना तर म्हणजे आजही अनेकांना आश्चर्यचकित करते. त्यावर विश्वास ठेवणं पण कधीकधी कठीण वाटतं. काय सांगते आपली माहिती याबद्दल? हो, ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी, अद्वितीय आणि महत्वाची घटना मानली जाते. त्याबद्दलची जी वर्णनं उपलब्ध आहेत त्यानुसार फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो दिवस होता. तुकाराम महाराजांनी देहूच्या लोकांना सांगितलं की आम्ही जातो आमूच्या गावा, आमूचा रामराम घ्यावा. आणि मग कीर्तन करत असताना दुपारच्या वेळी साधारण 12 वाजता आकाशातून प्रत्यक्ष गरुड विमान खाली आलं असं म्हणतात. प्रत्यक्ष गरुड विमान? हो, असं सांगितलं जातं की पांडुरंगाने स्वतः आपलं वाहन गरुड पाठवलं आणि तुकाराम महाराजांना याच भौतिक शरीरासहित, म्हणजेच असे ते होते तसेच, वैकुंठाला नेलं. त्याच देहासगट? अगदी. आणि म्हणतात की तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी हा प्रसंग पाहिला. वैकुंठाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले गेले. म्हणूनच याला सदेह वैकुंठगमन म्हणतात, शरीरासहित वैकुंठाला जाणं. आजही देहूमध्ये फाल्गुन वद्य द्वितीयेला हा दिवस तुकाराम बीज म्हणून खूप भक्तिभावाने साजरा होतो. हे सगळं ऐकून खरंच अंगावर काटा येतो. पण ह्यामागे म्हणजे पांडुरंगाने स्वतः येऊन त्यांना असं नेण्यामागे काहीतरी विशेष कारण असेल ना? काहीतरी मोठा संदेश असेल यात, असं काही जाणवतं का माहितीतून? नक्कीच असं मानलं जातं. आणि काही अभ्यासक याचं विश्लेषण पण करतात की पांडुरंगाला या एका आगळ्यावेगळ्या घटनेतून त्यावेळच्या समाजाला आणि पुढच्या पिढ्यांना एक खूप महत्वाचा संदेश द्यायचा होता. काय संदेश? संदेश हा की जर तुम्ही देवाचं नाव अत्यंत भक्तीने, निष्ठेने आणि खऱ्या भावनेने घेतलं, जर त्याच्यावर तुमची अढळ श्रद्धा असेल, तर मोक्षाचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही कुठल्या जातीत, कुठल्या वर्णात जन्माला आला पाहिजे किंवा खूप मोठी पूजा अर्चा, कर्मकांड केलं पाहिजे असं काही नाही. अजिबात नाही. फक्त शुद्ध, निर्मळ आणि पूर्णपणे देवाला वाहिलेली भक्ती, याच्या जोरावर अगदी सामान्य माणूससुद्धा थेट देवापर्यंत पोहोचू शकतो, हेच पांडुरंगाला दाखवून द्यायचं होतं, बरोबर? अगदी बरोबर. हा त्या घटनेचा गाभा आहे असं म्हटलं जातं. संत तुकारामांचं आयुष्य हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. त्यांनी हेच तर दाखवून दिलं की जात, पात, वर्ण, लिंग, समाजातलं स्थान या कशाचाही अडथळा भक्तीच्या मार्गात येत नाही. ही घटना म्हणजे भक्तिमार्गातला एक सर्वोच्च आदर्श, एक शिखर मानलं जातं. फक्त देवाचं नाव घेऊन आणि दृढ श्रद्धा ठेवून माणूस याच देहासहित देवाला प्राप्त होऊ शकतो, हा एक जबरदस्त विश्वास या घटनेने लोकांच्या मनात निर्माण केला, असा या माहितीतून स्पष्ट होतं. तर आजच्या या चर्चेतून संत तुकारामांच्या आयुष्याचे किती वेगवेगळे आणि महत्त्वाचे पैलू आपल्यासमोर आले. त्यांच्या घराण्याचा तो भक्तीचा वारसा, विश्वंभर महाराजांपासूनचा, बरोबर. मग त्यांच्या नावात आणि स्वभावात असलेली ती विनम्रता, त्यांच्या अभंगांमधून दिसणारी ती साधी, सरळ पण उत्कट भक्ती, अगदी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातली संघर्ष, आव्हानं आणि त्या सगळ्यामध्ये पण तीळ मात्रही न ढळलेली त्यांची पांडुरंगावरची श्रद्धा. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आयुष्यातून मिळणारा तो चिरंतन संदेश की देवाची कृपा आणि साधी सरळ पण मनापासून केलेली भक्ती, यातूनही सगळ्यात मोठं ध्येय म्हणजे मोक्ष मिळवणं शक्य आहे. खरंय. त्यांचे पूर्वज विश्वंभर महाराजांना पडलेलं ते स्वप्न, तिथपासून ते त्यांच्या स्वतःच्या सदेह वैकुंठगमनापर्यंतचा त्यांचा पूर्ण प्रवासच मुळात खूप अद्भुत आहे, प्रेरणा देणारा आहे आणि भक्तिरसाने भरलेला आहे. हेच या माहितीच्या विश्लेषणातून पुन्हा एकदा जाणवतं. खरंच या सगळ्या माहितीवर आणि चर्चेवर विचार करताना एक प्रश्न मनात येतोच की संत तुकारामांसारख्या व्यक्तीचं आयुष्य पाहिलं की वाटतं सांसारिक जबाबदाऱ्या म्हणजे घर चालवणं, कुटुंबाच्या गरजा बघणं, समाजात वावरणं, हे सगळं सांभाळून परमार्थ साधणं, देवाच्या भक्तीत रमणं, या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खऱ्या अर्थाने कसं शक्य होत असेल. आणि मग त्या काळातली लोकांची श्रद्धा, समाजाची विचारसरणी आणि आजचा आपला दृष्टिकोन, यात आपल्याला काही फरक जाणवतो का किंवा काही साम्य दिसतं का, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.